प्राचीन काळात हे सगळं शिकवलं जात होतं. आनंद घेण्याचा मार्ग असा तो काळ होता. सर तुमचंच वाक्य आहे की डर के आगे जीत आहे. कॉन्फिडन्स असल्याशिवायही काही होऊ नाही शकत. सॅटिस्फॅक्शन करू शकणार नाही अशी भीती का निर्माण होते? त्याच्यामुळे माझ्या शरीराचं नुकसान झालंय का? हस्तमैथून पाप आहे. एक मर्यादेपर्यंत ते ठीक आहे. व्यसन होऊ शकतं व्हायचं. हो अगदी. पालक त्याला बाहेर काढू शकतात त्यातून. कुठलाही एक छोटा मुलगा पालकांना विचारेल का? नमस्कार मित्र हो, मी रवी बिसे. काय झालं मित्रांनो की जगभरात 7,000 पेक्षा जास्त भाषा आहेत. देशाचा विचार केला तर 150 पेक्षा जास्त भाषा आहेत आणि 19,500 पेक्षा जास्त बोली भाषा बोलल्या जातात. या सगळ्यांमध्ये जगभराचा विचार केला तर या सगळ्यांमध्ये एक कॉमन भाषा आहे, ती म्हणजे स्पर्शांची भाषा. त्याला वैदिक काळापासून स्पर्श या विषयावर बोलले गेले. स्पर्श अजाणते होतो, स्पर्श जाणते होतो, स्पर्श नकोसा वाटतो किंवा स्पर्श हवासा वाटतो. या स्पर्शाबद्दल अनेक बोलले गेले. अलीकडच्या काळात याच्याबद्दल बरंचसं शिक्षण देखील दिलं जातं आहे आणि शिक्षण दिलं जावं असंही देखील सांगितलं जातं आहे. मी आज या स्पर्शावर का बोलतोय तर माझ्यासोबत या विषयातले तज्ज्ञ अधिकारी, असंच म्हणावं असं व्यक्तिमत्व आज माझ्यासोबत आहे. डॉक्टर ललित कुमार हेडा सर. गेले 6 वर्षांपासून सेक्सॉलॉजी या विषयावर ते मार्गदर्शन करतायत. अभ्यास स्वतःचा आहे आणि अधिकारवाणीनं सांगू शकतील असं काही त्यांचं स्वतःच असं संशोधन आहे. मित्रांनो, आज आपण सेक्स या विषयावर चर्चा करणार आहोत. खरं तर हा विषय चर्चेच्या पलीकडचा आहे. ज्या अर्थी स्पर्शाला वेगळी भाषा आहे, स्पर्श ही वेगळी भाषा आहे, तर हा चर्चे पलीकडचा विषय आहे. पण आज सांगणं महत्त्वाचं आहे. आज या विषयावर चर्चा करणं महत्त्वाचं आहे. माझ्यासोबत आहेत ललित कुमार हेडा सर. सर खूप खूप स्वागत आहे तुमचं. सर गेले अनेक वर्षांपासून तुम्ही या विषयावर अभ्यास करताय, चर्चा करताय, बरंचसं मार्गदर्शन करताय. वेगवेगळे तुमचे प्रांत आहेत खरं तर, पण हा विषय फार जवळचा यासाठी आहे की आज खूप त्याची गरज वाटते. एकदम बरोबर. ही का गरज वाटू लागली आज अशी? काय झालं आहे ना, आपण जर प्राचीन काळ पाहिला तर प्रत्येक मंदिर, प्रत्येक लेणी यामध्ये या स्वरूपाचे चित्र रेखाटलेले आहेत. त्यावेळेला चांगल्या पद्धतीने यावर डिस्कशन व्हायचं. पण आज समाजामध्ये या विषयाचा एक टॅब्यू झाला आहे. बऱ्याचदा जे आपण आज काळ पाहतोय, इंटरनेटचा काळ आहे, सोशल मीडियाचा काळ आहे, यामध्ये प्रॉपर त्यांना एज्युकेशनच मिळत नाही आहे. आणि मग चर्चा करायची कुठं, प्रश्न विचारायचे कोणाला, आणि स्वरूप आम्ही काय बघतोय तर आज जवळपास 30% लोक डिवोर्सच्या मार्गावर आहेत. खूप सारे डिवोर्सचे पर्सेंटेज वाढले आहेत. एक आनंदाचा सहजीवनाचा साथी आपल्याला पाहिजे आहे, पण तो सगळं भांडणामध्ये त्याचं स्वरूप झालं आहे. त्यासाठी हे सगळे महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरा भाग, सेक्स हा असा भाग आहे की ज्याच्या बगैर तुम्ही राहू शकत नाही. जीवनाचा आनंद त्यामधून मिळतो आणि खरा आनंद आपल्याला कसा घ्यायचा हेच बऱ्याचशा माहीत नाहीये. बरोबर, हेच बरेच लोकांना माहिती नाहीये. त्याच्यामुळे हा विषय खूप महत्त्वाचा आहे. आता मध्ये गॅप का पडला? म्हणजे प्राचीन काळात हे सगळं शिकवलं जात होतं, अगदी प्रदर्शन व्हायचं, मध्ये गॅप का पडला? मधला काळ गेला कुठं? आत्तापर्यंत आत्ता बोलावं लागतंय, मध्ये का गॅप पडला? आजची समाजाची परिस्थिती कशी झालेली आहे ना, न्यूक्लिअर समाज झालाय, न्यूक्लिअर घर झालाय. आई वडील एक मुलगा, त्यांना बोलण्यासाठी त्याला कोणी भेटत नाहीये. दुसरा भाग, समाजामध्ये आम्ही काय पाहतो ना, आपण लहान बाळ जर असेल आणि त्याला जर लघवीची जे इंद्रिय आहे त्याबद्दलही आपण त्याला नाव पण नाही सांगत. आपण त्याला म्हणतो ही चांगली जागा नाही आहे, हे वाईट आहे, इथे हात लावू नको, इथे हे करू नको. तर समाजाचा पाहण्याचा आजचा दृष्टिकोन जो आहे ना, घाण, वाईट, खराब म्हणून आहे. आणि जुन्या काळाचं काय ना, एक कला, एक आनंद घेण्याचा मार्ग असा तो काळ होता. हे फक्त सायन्सच नाही आहे. बऱ्याचदा लोकांना हे माहिती आहे की हे सायन्स आहे, पण हे सायन्स नाही. सायन्स सोबत आर्ट आहे. कसं करायचं ही एक कला आहे आणि ही कला प्राचीन काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने माहिती होती. त्याचा प्रचार प्रसार खूप चांगल्या पद्धतीनं व्हायचा. आणि आज ना आम्ही त्याची कला माहिती आहे, ना त्यातलं आर्ट माहीत आहे, ना त्यातलं सायन्स माहीत आहे. कारण प्रॉपर सेक्स एज्युकेशन पण होत नाही आहे. ओके, मग आर्टचं रूप आता फक्त हवस याच्यातच बदललं गेलंय. बराबर. आपण आज पाहतोय, काय पाहतोय, किती सारे बलात्काराचे पर्सेंटेज वाढलेले आहेत, किती सारे या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटी वाढलेल्या आहेत. तर त्याचा परिणामच तो झाला आहे की आज आपण त्याला हवस या स्वरूपात पाहतोय, जे करून एक चांगली आर्ट होती, जीवनाचा आनंद देणारी कृती आहे, ते आपण विसरत चाललो आहे. त्याच्यामुळे सगळं बाकी सगळे जे घडतंय. सर तुमचंच वाक्य आहे की डर के आगे जीत आहे, पण स्पर्शात तसं किंवा लैंगिक भावनेत तसं नाहीये. बरोबर. ही काय कल्पना आहे?
एकदम बरोबर. बघा, मी एक केस तुम्हाला सांगतो. माझ्याकडं एक फार्मासिस्ट मुलगा आणि एक ANM जी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला सिस्टरचं काम करत होती, हे एक दाम्पत्य आलं. दाम्पत्य आपल्याला म्हणता नाही येणार कारण की त्यांचं लग्नच नाही झालं. जेव्हा तो मुलगा माझ्याकडे आला तेव्हा तो प्रचंड उदास होता. आत्महत्या करावी की काय करायचं, कुठं जायचं हे त्याला माहीत नव्हतं. एक चांगला बिझनेस इस्टॅब्लिश. कारण काय होतं ना, त्याच्या मनामध्ये एक भावना होती की मी खूप हस्तमैथून केलं आहे, लग्नानंतर खरंच मी न्याय देऊ शकतो का, माझ्या पार्टनरला मी सांभाळू शकतो का, हे त्याच्या मनामध्ये भाव यायचे. 2 ते 3 वेळा त्यांची लग्न ठरल्यानंतर मीटिंग झाली. तिन्ही वेळ त्याला प्रॉपर इरेक्शन नाही आलं, त्याला प्रॉपर फिलिंग्स नाही आल्या. ह्याचा परिणाम काय झाला ना, त्याच्या मनामध्ये ती भीती तयार झाली की खरंच माझं पुढचा काळ चांगला जाईल का. मग तो काय करायला लागला, हळूहळू त्या पार्टनरपासून दुरावा तयार करून घ्यायला लागला. वेगवेगळे कारणं करून ते भांडण करत होते आणि लग्न व्हायच्या पहिलेच लग्न तुटलं. आता बघा, त्याला प्रॉब्लेम काहीच नव्हता, त्याच्या मनामध्ये भीती बसली. आता मला सांगा तुम्ही, भीती आणि आनंद एकत्र राहू शकतात का? ते एकत्र राहूच शकत नाही. म्हणून सेक्शुअल प्रॉब्लेममध्ये डर के आगे जीत नाही, डर के आगे हारच आहे. कॉन्फिडन्स हा खूप महत्वाचा पार्ट आहे. फोर्समुळे काही होऊ नाही शकत, पण कॉन्फिडन्स असल्याशिवायही काही होऊ नाही शकत. तुम्ही आता हस्तमैथून या विषयाला स्पर्श केला. हस्तमैथुनानंतर अशी मानसिक भीती निर्माण का होते की मी ॲक्च्युअल त्या दरम्यान पहिल्या रात्रीत किंवा ॲक्च्युअल त्या दरम्यान मला फारसा मजा येणार नाही किंवा मी सॅटिस्फॅक्शन करू शकणार नाही, अशी भीती का निर्माण होते? काय होते ना, एक ते चक्र आहे असं आपल्याला म्हणता येईल. बरेचदा काय होतं, आपण हस्तमैथून करतो, हस्तमैथून केल्यानंतर आपल्याला एक गिल्टी फील होते की यार मी फारच फालतूच केलं. समाजात आपण इंटरनेटवर आपण काय बघतो ना की वीर्य बनायला एवढा वेळ लागतो, वीर्य बनायला तेवढा वेळ लागतो. मग त्याला वाटते की यार मी फालतूच वीर्य गमावलं, आता माझं कसं होईल, खरंच मला ताकद राहील का नाही, हे मी करतोय ह्याच्यामुळे माझ्या शरीराचं नुकसान झालंय का, आणि हळूहळू त्याच्या मनामध्ये एक एक प्रश्न निर्माण होता. बरोबर. विषय तो चाललाय म्हणून तेच विचारतो की याला पाप समजलं जातं. अशी एक समाज धारणा आहे की हस्तमैथून पाप आहे. तुमच्या भाषेत काय आहे ते? हे बघा, आता ह्याचं दुहेरी उत्तर आपल्याला द्यावं लागेल. ह्यामध्ये नाही का, हो पण म्हणता येईल, नाही पण म्हणता येईल. म्हणजे एक मर्यादेपर्यंत ते ठीक आहे. बरं. कसं तर बघा, काय होतं ना, काही शास्त्रानुसार हस्तमैथून खूप चांगलं आहे की तुम्ही रोज करा, कारण रोज पर्म बनत आहे, रोज वीर्य बनत आहे, ते गेलं तरी चालेल. पण आयुर्वेद शास्त्र काय करतंय ना, अति सर्वत्र वर्जेत, म्हणजे कुठल्याही गोष्टीची अति व्हायला नको, हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामुळं आपल्याला अति टाळायची आहे. आठवड्यातून एखाद्या वेळ 2 वेळ होत असेल तर ते ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त होत असेल तर ते शरीराला नुकसान देते. दुसरा महत्त्वाचा भाग, त्याच्यामुळं तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो. आता बघा, त्याच्यामुळं जर तुमचं सोशल बिघडत असेल, तुमचं करिअर बिघडत असेल, तुम्हाला फिजिकल प्रॉब्लेम होत असेल. आता फिजिकल प्रॉब्लेम म्हणजे नेमके काय, थकल्यासारखं वाटणं, काम करण्यामध्ये इच्छा नसणे, खूप विकनेस वाटणं. मेंटल प्रॉब्लेम म्हणजे काय, चिडचिड होणे, कामात मन नसणे, एकाग्रता नसणे, अभ्यासात मन नसणे. हे जर लक्षण तुमच्यामध्ये असेल तर खरंच तुम्ही एका चुकीच्या दिशेने चाललाय. हस्तमैथुनाचा अतिरेक होतोय, ते तुमच्या शरीराला नुकसान करतंय. बरोबर. याला जोडूनच असा प्रश्न आहे की काही जणांचं असं मत असतं की हस्तमैथुन जास्त समाधानकारक आहे ॲक्च्युअल सेक्सपेक्षा. तर हे असं का होतं? बघा, ह्याला एक समजायचं म्हटलं ना तर ह्यातला एक केमिकल लोचे आपल्याला समजून घ्यावं लागेल. काय होतं ना, बरेचदा असं सगळ्यांचं म्हणणं आहे की हस्तमैथुनामुळे स्ट्रेस कमी होतो का? हां, बरोबर. आता ह्याचं उत्तर हो पण आहे, नाही पण आहे. हो म्हणजे काय, जेव्हा आपण हस्तमैथून करतो तर शरीरातून हॅपी हार्मोन्स बाहेर येतात, ऑक्सिटोसिन बाहेर येतं. ते काय करतं, शरीराला गुड फिलिंग देतं. आम्ही खेळ खेळतो, आम्ही एखादी परीक्षा पास केली, आम्हाला एखादं आनंदाची ठिकाण झालं, एखादी आनंदाची घटना घडली, शरीरामधून हे हॅपी हार्मोन्स बाहेर येतात. हस्तमैथून केले, ते हॅपी हार्मोन्स बाहेर आले, त्याच्यामुळे आपल्याला टेम्पररी खूप चांगलं गुड फिलिंग येतं. काही लोकांना झोप पण येतं. पण काय होतं ना, ह्याची हळूहळू सवय लागते. आपण प्रमाणाचे जास्त करतो, त्यामुळं काय होतं, जे मी आता सांगितले ते सगळे नुकसान होतात, ते सगळे प्रॉब्लेम क्रिएट होतात. त्यामुळे कमी प्रमाणात, योग्य प्रमाणात केलं, एखाद्या वेळ केलं, तुम्हाला पार्टनर नाही आहे म्हणून तुम्ही करताय, ठीक आहे. पण अति प्रमाणात करताय, हे शरीराला घातक होऊ शकतं आणि हे व्यसनाचं व्यसन होऊ शकतं व्हायचं. हो, अगदी. काय होतं ना, आपण मॅस्टुबेट करतो, हस्तमैथून करतो, आपल्याला चांगली गुड फिलिंग येते,
आपण परत ती गुड फिलिंग आणण्याचा प्रयत्न करतो. आता ह्याचा दुसरा भाग काय होतं, म्हणजे तुम्ही मला विचारलं की हिची सवय लागते का. सवय कशी लागते ना, ह्याला 2 कारणं आहेत. की काही लोकांना काही फिजिकल गोष्टी असतात. पण हे मग व्यसन म्हणून का लागतं? बघा, ह्यामध्ये 2 गोष्टी आहेत. कधी कधी नाही का त्याला इमोशनल काही प्रॉब्लेम्स असतात किंवा इमोशनल सिच्युएशन्स तशा असतात. जसा तो घरात एकटा आहे किंवा त्याची बेडरूम सेपरेट आहे, तो सतत इंटरनेटच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, जेणेकरून त्याला पॉर्न दिसत आहे, ह्या गोष्टी आहेत. कधी कधी त्याला स्ट्रेस असतो, कामाचा पण असू शकतो, परीक्षेचा असू शकतो, तो जर काही अभ्यास करत असेल त्याचा स्ट्रेस असेल, हा स्ट्रेस घालवण्यासाठी तो कमी करू शकतो किंवा एकटेपणा दूर करण्यासाठी पण तो हस्तमैथुन करू शकतो. हस्तमैथुनाची सवय लागल्यानंतर पालक त्याला बाहेर काढू शकतात त्यातून, की कन्सल्टंटची गरज लागते, त्याला आवश्यक आहे? कन्सल्टंटची गरज लागतेच. काय झालं ना, एक पालक माझ्याकडं त्याच्या मुलाला घेऊन आले. जेव्हा ते घेऊन आले तेव्हा जवळपास त्याचं 3 महिन्यामध्ये 7 ते 8 किलो वजन कमी झालं होतं. त्यानं बोलणं बंद केलेलं होतं, तो कोणाशीही बोलत नव्हता. त्याचं जे पहिलेचं जे स्वरूप होतं ते एकदम बदललं होतं. तो खूप डिप्रेशनमध्ये होता. मी जेव्हा त्यांची हिस्ट्री घेतली, त्यांना केस विचारली, तर काय झालं ना, त्याच्या वडिलाला तो हस्तमैथुन करताना बेडरूममध्ये दिसला. तो अभ्यासाचं नाव घेऊन हस्तमैथुन करत होता. त्याच्या वडिलांनी त्याला खूप मारलं, त्याचं शाळेत जाणं बंद केलं, त्याला सगळं ऑनलाईन कोचिंग चालू केलं. आणि हा पठ्ठ्या काय करायचा ना, हा पठ्ठ्या समाजात मिसळायचाच नाही, घरच्यांना कोणाला बोलायचाच नाही. तो प्रचंड मानसिक तणावात होता. हळूहळू त्यानं जेवण कमी केलं आणि त्याची तब्येत बिघडली. तर अशा कंडिशनमध्ये बरेचदा पालक हे प्रॉपरली हँडल करू शकत नाही. पालक मुलांना प्रॉपरली समजून सांगू शकत नाही. आणि मला तुम्ही सांगा ना, कुठलाही एक छोटा मुलगा पालकांना विचारेल का की मला हे प्रॉब्लेम झाला आहे, ह्यातून मी बाहेर यायचं का? तर तो ह्याच्यातून बाहेर येऊ शकत नाही. त्यामुळे बरेचदा पालक त्याला सपोर्ट करत नाही किंवा पालक त्याला सपोर्ट करू शकत नाही. ओके, याला जोडूनच असा प्रश्न आहे की त्या वडिलांना दिसला म्हणून कळालं की मुलगा हस्तमैथुन करतोय, मुलगा याच्या आहारी जातोय, हे पालकांनी कसं ओळखायचं? काय लक्षण आहेत? बघा, आपण त्याला एक ओळखू शकतो की त्याचं सोशल इन्व्हॉल्वमेंट किती कमी झालं. तो एकटा राहतो का? त्याची चिडचिड वाढली का? त्याचा थकवा वाढला आहे का? कामात मन नाही आहे का? बरेचदा तो मोबाईलला काय सर्च करतो, त्याच्या माघारी आपण एखाद्या वेळेला हे चेक करू शकतो. तो जर पॉर्न जास्त पाहत असेल, स्क्रीन टायमिंग जास्त असेल, तर ह्या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करायला पाहिजे. ओके, आणि अशा योग्य वेळी समुपदेशकाची गरज खूप गरज आवश्यक आहे. तुम्ही एक मार्गदर्शक म्हणून, समुपदेशक म्हणून त्याला कशा पद्धतीनं बाहेर काढतो आपण या सगळ्याच्यामधून? बघा, हस्तमैथुनाच्या जेव्हा केसेस आपल्याकडे येतात ना, आपण एक प्रॉपर स्ट्रॅटेजी त्यांच्यासाठी बनवतो. सगळ्यात पहिले तर आमचं काम असतं एक चांगला रॅपो बिल्डअप करायचा, त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये एक चांगलं रिलेशन तयार करायचं, जेणेकरून त्याला एक चांगला आत्मविश्वास वाटायला पाहिजे की खरंच हा व्यक्ती मला याच्यातून बाहेर काढेल आणि माझं आयुष्य बदलून टाकेल. जेव्हा त्याला हा विश्वास तयार होतो ना, तो मन मोकळेपणाने आपल्याला बोलतो. दुसरा भाग, तो हस्तमैथुन का करतो, याला आमच्या भाषेमध्ये आम्ही ट्रिगर पॉईंट म्हणतो. आम्ही ट्रिगर पॉईंट मॅपिंग करतो, त्याला ट्रिगर पॉईंट शोधून काढतो. जसं मी तुम्हाला म्हटलं, त्याला एकांत आहे, त्याला स्ट्रेस आहे. ट्रिगर पॉईंट मॅपिंग झाल्यानंतर त्या ट्रिगर पॉईंटपासून दूर कसं जायचं ह्याची आम्ही स्ट्रॅटेजी बनवतो. त्याला यासाठी एक ट्रिगर पॉईंटची डायरी मेंटेन करायला आम्ही लावतो. म्हणजे जेव्हा त्याला हस्तमैथुन करायची इच्छा झाली तेव्हा नेमकं त्याला काय वाटलं, म्हणजे नेक्स्ट सेशनला आपण त्याला प्रॉपरली काउन्सिलिंग करू शकतो. दुसरा पार्ट, आमच्याकडे काही एक्झरसाईज असतात, काही टास्क असतात. जसं आम्ही 5 to 10 मिनिट एक्झरसाईज टास्क त्यांना सांगतो. हस्तमैथुनाची इच्छा झाल्यानंतर त्याला 10 मिनिटापर्यंत, जवळपास 5 ते 10 मिनिटापर्यंत ते फिलिंग्स असतात. ते 5 ते 10 मिनिटं जर त्यांना काढून घेतले तर तो त्यापासून दूर जातो. आम्ही त्याला सांगतो की या 5-10 मिनिटात तू काय करू शकतो. तो हातपाय धुवून फ्रेश होऊ शकतो, तो घरात आई वडील असेल तर त्यांच्याशी बोलू शकतो, त्यांच्यासोबत राहू शकतो, तो TV पाहू शकतो, तो कशामध्ये खेळण्यामध्ये मन लावू शकतो. यामुळं काय होणार ना, तो त्यापासून दूर जाणार. आणि या पद्धतीचे काही टास्क आपण करतो, एक प्रॉपर स्ट्रॅटेजी आपण त्यांच्यासाठी बनवतो. फक्त घरगुती त्याला बोलून किंवा हे करून ते होणार नाही आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी जे त्याला हस्तमैथुनामुळं मिळत आहे, जे त्याचं स्ट्रेस कमी होत आहे, जे त्याचे हॅप्पी हार्मोन्स बाहेर येत आहे, ते हॅप्पी हार्मोन्स बाहेर काढण्यासाठी आम्हाला त्याला काही टास्क द्यावं लागतात, काही त्याला कार्यक्रम आखून द्यावं लागतात, तरच तो बाहेर येणार आहे. तर या पद्धतीची स्ट्रॅटेजी आपण करतो. बरोबर. एक केस स्टडी म्हणून विचारतोय की याच्यात
काय एजची मुलं असतात, मग तुमच्याकडे येणारी काय एजची मुलं असतात? बघा, माझ्याकडं 11 वर्षाच्या मुलापासनं मी 70-72 वर्षाच्या पुरुषापर्यंत पण हस्तमैथून करणारे लोक बघितले आहेत. आणि जर त्याची क्वांटिटी ते किती वेळ करतात तर एका दिवसात साधारणतः 17-18 वेळा हस्तमैथून करणारेही पेशंट मी बघितले आहेत. अरे बापरे, ही लतच आहे मग? हो, हे व्यसनच आहे. 17-18 म्हणजे फारच झालं ना तसं. हो, त्याला काय झालं ना, ती सवय झाली की मी हस्तमैथून करायचं, हॅपी हार्मोन्स बाहेर काढायचे. माझ्या डोक्याला असं वाटतंय की मी एखादं युद्ध जिंकलं, मी ऑलिम्पिकची मॅचच जिंकली. परत थोडा वेळ जाऊ द्यायचा, परत ती फिलिंग यायची. यामध्ये बरेचदा पॉर्न पण बघणं हा पण एक महत्त्वाचा भाग आहे. ओके, बरं, असे जर काही मुलं असतील तर तुम्हाला समक्ष येऊन भेटावं लागतं की ऑनलाईन पण असं कन्सल्ट होतात? आपल्याकडं दोन्ही पद्धतीनं होतं. ऑनलाईन पद्धतीनं पण आम्ही सेशन्स बुक करून घेतो, प्रॉपरली सेशन्स आपण त्याला देतो. आपण ऑनलाईन पद्धतीनं त्याला सगळ्या गोष्टी समजावून सांगतो. त्याच्या फॉलोअपसाठी आपल्याकडं काही टास्क दिलेले असते, त्याचा डेली रिव्ह्यू घेणारी आपल्याकडं टीम असते. किंवा जर तो डायरेक्ट येऊ शकतो तर आपण त्या पद्धतीनेही त्याला कन्सल्ट करतो. पण ऑनलाईन झालं किंवा ऑनलाईन आला तर त्याचा चेहरा दिसणं वगैरे याची काळजी घेतली जाते? हो, आजकाल खूप सोपं आहे ना. तुम्ही व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल करू शकता किंवा तुम्ही झूम मिटिंगमध्ये करू शकता. तुम्ही जो म्हटला आहे पॉईंट की चेहरा दिसायला पाहिजे, ज्याच्यामुळं काय होणार ना, दोघांमध्ये एक चांगला आत्मविश्वास, एक चांगला रॅपो बिल्डअप होईल. तर हे एकदम सोप्या गोष्टी आहेत, आज कठीण नाही आहे. या काळामध्ये ह्या गोष्टी खूप सोप्या आहेत आणि त्या सगळ्या गोष्टीचं इन्फ्रास्ट्रक्चर आमच्या सेटअपला आहे. बरोबर. आता ही पालकांसोबत काही मुलं येतात किंवा पालक काही मुलांना घेऊन येतात. कधी कधी मुलंही देखील कॉल करून असे तुमच्यासोबत जोडतात का की मला असं होतंय? आणि याची सुरुवात 60% वेळा मुलांकडूनच होते. ओके. कारण की त्याला माहिती आहे की मला हा व्यसन जडलं आहे, ओके. ह्याच्यामुळं माझं करिअर खराब होत आहे, ह्यातून मला बाहेर निघायचं आहे. आणि त्याला कुठंतरी तो स्पेस शोधतोय आणि आमच्याकडं त्याला एक चांगला स्पेस मिळण्याचे त्याला चान्सेस वाटतात. बरेचदा तो इंटरनेटवर सर्च करतो, तिथेही त्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. त्याच्यामुळं तो इझिली बरेचदा डायरेक्ट स्टुडंट्स किंवा डायरेक्ट मुलं आपल्याला अप्रोच करतात. ओके. सर, मगाशी तुम्ही जसं म्हणाला की हस्तमैथूनची सवय लागली की एक मनात गिल्ट पण तयार होतो, पण याचा नंतरच्या आयुष्यावर काय परिणाम होतो का, लग्नानंतरच्या आयुष्यावर? एकदम खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला आहे. आत्ताच एक नवीन दाम्पत्य माझ्याकडं आलं होतं. लग्नाला 15 दिवस झाले होते आणि मुलाचं म्हणणं होतं की मला जेव्हा पण मी फिजिकल रिलेशन तिच्यासोबत ठेवतोय मला काहीच फिलिंग येत नाही, काही केल्यासारखंच मला जाणवत नाही. मी जेव्हा त्याची हिस्ट्री घेतली त्याला मॅस्टुर्बेशनची सवय होती. आता हस्तमैथुनात काय होते ना, आपण हातानं करतो, हाताची ग्रीप ही खूप चांगली असते, घट्ट ग्रीप असते. आणि जेव्हा आम्ही फिजिकली आपल्या पार्टनरसोबत रिलेशन ठेवतो तर तो ऑर्गन नरम असतो, मऊ असतो, नैसर्गिकरित्या त्याची ठेवण आणि हाताची ठेवण वेगळी आहे. आता बघा, एखादा ट्रक ड्रायव्हर आहे आणि तो जर नॅनोवर बसला तर त्याला ती फिलिंग येणारच नाही आहे ना. ह्याला काय प्रॉब्लेम होत होता, हा जेव्हा करायला जायचा तेव्हा त्याला जी हाताची पकड होती ती त्याला येतच नव्हती, त्याला फिलिंगच येत नव्हतं, त्याला केल्यासारखंच वाटत नव्हतं. तर बरेचदा हा प्रॉब्लेम होतो. बरोबर. त्यातनं सुटायचं असेल किंवा त्यातनं मार्ग काढायचा असेल तर एका योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन घेणं हीच त्याची आणि सध्या काळाची पण गरज आहे. सर, बऱ्याचदा स्वप्नदोषाकडे आपण येऊया. बऱ्याचदा स्वप्नदोष याला पण चुकीचं मानलं जातं किंवा गिल्ट फील होतं, तर तुमच्या भाषेत काय आहे, तुमच्या नजरेत काय आहे? हे बघा, एखादं माठ आहे त्याच्यामध्ये आपण पाणी टाकलं आहे आणि तो भरल्यानंतर काय होणार ना, पाणी बाहेर येणार. बरोबर. तर ही एक नॅचरल क्रिया पण आहे. समजा महिन्यातून 2-3 वेळा तुमच्यासोबत हे होत आहे तर हे नॉर्मल आहे. पण ते अतिप्रमाणात होत आहे, रोजच होत आहे, ते झाल्यामुळं तुम्ही डिस्टर्ब होत आहे, तुम्हाला त्याचा त्रास होतोय, तर हा प्रॉब्लेम पण असू शकतो. म्हणजे दोन्हीही पॉसिबिलिटीज आहे. महिन्यातून 2-3 वेळा 4 वेळा होत आहे, नॉर्मल आहे, कारण स्पर्म प्रोडक्शन तयार होत आहे, तुम्हाला फिजिकल रिलेशन ठेवायला कोणी नाही आहे, अशा वेळेला ते बाहेर निघणारच आहे. पण ते अतिप्रमाणात होत असेल तर ते आजार स्वरूपात पण आपण घ्यायला पाहिजे. याच्यावर काय मग उपचार असतो? हो, आता अतिप्रमाणात का होतं हे आपल्याला शोधावं लागेल. बरेचदा पॉर्न ॲडिक्शनमुळं, बरेचदा टेलिफोनवर खूप जास्त वेळ कम्युनिकेशन करण्यामुळं, पार्टनरसोबत अति जास्त बोलल्यामुळं, आणि आजच्या काळामध्ये तर आम्ही बघतो की व्हिडिओ कॉलवर पण बऱ्याचशा गोष्टी आपण करतो. जर या पद्धतीचा काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला काय करावं लागेल ना, जे आपण पहिले म्हटलेलं आहे की त्याचा जो ट्रिगर पॉईंट आहे तो कमी करावा लागेल. बरोबर आहे. पॉर्नचा विषय तुम्ही काढला तर जसं
हा हस्तमैथून करणं सवयीचं होऊन जातं. पॉर्नच्या बाबतीत तसंच होतं. बघा, आज आम्ही जर पाहत असेल ना तर 30-40% लोक कसे आहेत की मला झोपायचं आहे, मी 5 मिनिटं रील बघून घेतो आणि झोपतो. आपण 10 वाजता रील बघणं चालू करतो आणि आपले 5 मिनिटं रात्री 1 ते 2 वाजता संपतात. अगदी खरं. तीच कंडिशन आहे. पॉर्न बघणारा काय करतो ना, एक 2 मिनिटाचा 5 मिनिटाचा व्हिडिओ पाहायला लागतो, शॉर्ट स्वरूपात पाहायला लागतो. हळूहळू तो 10-20 मिनिटाच्या व्हिडिओकडे जातो. त्याला समाधानच मिळत नाही, त्याला आणखी काहीतरी नवं पाहिजे आहे, आणखी त्याच्यामध्ये काहीतरी क्रेझी पाहिजे आहे. ह्या सगळ्या नादामध्ये तो काय करतो ना, तो आपल्यासाठी काहीतरी कम्फर्ट शोधतो आणि ते कम्फर्ट त्याला पॉर्न स्वरूपातच भेटतं आणि इझिली अवेलेबल आहे. त्याच्यामुळे हळूहळू तो व्यसनाकडे कसा जातो हे त्यालाही समजत नाही. पण त्यांना अनेक गैरसमज पण निर्माण होतात ना, कारण पॉर्न मधली जी काही स्थिती आहे किंवा जी काही दाखवलं जातं त्याचं तितकं हे नाही आहे, समर्थन पण नाही करता येत ॲक्च्युली. त्यामुळे गैरसमज निर्माण होतो ना. हे बघा, एकदम सोपं उदाहरण आहे. मला जर पिक्चर बनवायचं तर मी काय करणार ना, मी एकदम सुंदर हिरो सुंदर हिरोईन आणणार. आता जो पॉर्न बनवतोय तो काय करणार ना, ज्याच्या लिंगाची साईज मोठी आहे तोच हिरो आणणार. ह्याच्या मनामध्ये तर शंका तयार झाली ना की आपल्याला एवढं मोठं असायला पाहिजे. तिथे तो ऍक्ट किती वेळ दाखवला जाणार, तिथे तो ऍक्ट खूप मोठा आहे. ह्याच्या मनात तर शंका तयार झाली की माझं पण एवढाच वेळ चालायला पाहिजे. बघा, माझ्याकडे एक पेशंट आला होता, 6 महिने लग्नाला झाले आणि त्यांचा आणखीही संबंध राहिला नाही. पती पत्नीमध्ये त्याच्यामध्ये खूप वादविवाद चालू झाले. हिस्ट्री घेतल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की ह्याच्या मनामध्ये असं होतं की मी फोरप्ले करतोय, फोरप्ले केल्यानंतर ओरल सेक्स व्हायला पाहिजे, ओरल सेक्स झाल्यानंतर आम्ही फिजिकलमध्ये जाणार, ॲक्च्युली सेक्स करायला जाणार. त्या महिलेला, त्याच्या पत्नीला ओरल सेक्स करणं आवडतच नव्हतं. ह्यानं मला सांगितलं की मी जे पॉर्न पाहिले, मी लग्नाच्या पहिले जे पाहिलं तिथं तर हाच क्रम होता, हाच सिक्वेन्स होता की फोरप्ले करणार, ओरल सेक्स करणार आणि सेक्सला जाणार. आता इथे ती ओरल सेक्सलाच तयार होत नाही, म्हणजे माझी दुसरी स्टेज होत नाही, तर मी तिसऱ्या स्टेजकडे कसं जाणार. तर या पद्धतीचेही चुकीचे गैरसमज त्यांच्यामध्ये तयार होतात. यातनं कसं बाहेर पडायचं, कसं बाहेर? सोपं आहे. तुम्हाला जे ट्रिगर पॉईंट आहेत ते आपण शोधतो, एक चांगला रॅपो बिल्टअप करतो, त्यांना प्रॉपर स्ट्रॅटर्जी बनवून देतो. त्याच्यासाठी ज्या काही मेडिसिन्स आहेत, बऱ्याचशा आयुर्वेदिक मेडिसिन आहेत ज्या चांगल्या पद्धतीनं मनावर काम करतात. बऱ्याचशा सायकोलॉजीच्या थेरपीज आहेत ज्या त्याच्यामधून बाहेर काढण्यासाठी आपल्याला मदत करतात. आणि हे बघा, तुम्हाला पण काय असते ना, लहान मुलाला काय असते, हात पकडून समोर नेणारा वडील पाहिजे असतो. आणि आम्ही त्याच्यासाठी तो हात पकडून समोर नेणारा व्यक्ती आहे. त्याचे छोटे मोठे जे पण ऑब्स्ट्रक्शन ह्याच्यामध्ये येतात बाहेर निघण्यासाठी, ते सगळे आपण दूर करतो. आणि सगळे जेव्हा आपण दूर करतो तो 100% बाहेर येतो. बरोबर. आता याच्यात फक्त मुलं किंवा पुरुषांचंच प्रमाण नाही, मुली आणि महिलांचंही प्रमाण आहे पॉर्न बघण्यात. त्यांचे पण वेगळे प्रश्न असू शकतात. यस, हो, असूच शकतात ना. जसं मुलामध्ये चुकीचे गैरसमज तयार झाले साईजबद्दल, टायमिंगबद्दल, तिला पण तसंच वाटतंय ना. बरेचदा पॉर्न ॲडिक्शन असलेल्या महिलांना असं वाटते की खरंच मी सुंदर दिसते का, खरंच मी सॅटिस्फाईड करू शकेल का, खरंच तो त्या पद्धतीने करेल का. पॉर्न बघणं आणि रिअल लाईफमध्ये येणं म्हणजे कसं आहे ना, तुम्ही स्पायडरमॅनचा मूव्ही बघितला, थिएटरच्या बाहेर आले आणि बिल्डिंगवरून उडी मारत आहे, हातपाय तर मोडणारच आहेत. तर बरेचदा महिलांमध्ये पण हे एक्सपेक्टेशन असतं. पिक्चरची स्टोरी वेगळं आहे आणि रिअल लाईफ वेगळं आहे. अच्छा, इतकं समजून घेतलं पाहिजे की ती रियालिटी नाही, तुमच्या थोडक्याच्या आनंदासाठी बनवलेली गोष्ट आहे, सिनेमा आहे, त्याला तितकंच बघितलं पाहिजे. एकदम बरोबर. सर, एक वयाच्या टप्प्यावर असा एक भाग येतो की हे सगळं सवय लागून जाते आणि ताठरता कमी होऊन जाते. तर त्याच्याकडं आपण कसं बघता, की त्याच्याकडं काय मार्गदर्शक म्हणून त्याच्यावर काय उपचार आहेत, किंवा याच्याकडं त्यांना एक गिल्ट फील पण येतं, याच्याकडं कसं बघायचं? हे बघा, ह्याला दोन्ही कारणं आहेत. शारीरिक कारणं पण आहेत, मानसिक कारणं पण आहेत. शारीरिक कारणामध्ये बरेचदा शुगरसारखे आजार, BP सारखे आजार, रक्त जर घट्ट असेल, तसा पार्ट, ह्या गोष्टीमुळं पण होऊ शकते. बरेचदा
मानसिक कारणामध्ये परफॉर्मन्स एन्झायटी, प्रेशर एन्झायटी, एखाद्या वेळेला पहिले करताना जर आपल्याकडून नसेल झालं तर त्याचा प्रेशर, एखाद्या वेळेला अनएक्सपेक्टेड एक्सपेक्टेशन जे असतात, एखाद्या वेळेला करण्याचं जे प्रेशर असतं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बरेचदा इरेक्टाईल डिस्फंक्शन असतं. आणि याचं रूपांतर शेवटी वादातच होतं. म्हणजे फॅमिली असेल तर ते हो, अगदी बरोबर. तुमचं व्यवस्थित होतच नसेल तर ते एक दोघांमध्ये स्पेस क्रिएट करण्यासाठी हे ओकेजन आहे. काय होतं ना, इरेक्टाईल डिस्फंक्शनच्या पेशंटमध्ये जे दुरावा तयार होतो तो कसा होतो, याला व्यवस्थित होतच नाही. हा काय करतो ना, जवळ जायला भीनं तयार झालं की त्या एकमेकांमध्ये दुरावा तयार होतो. हा काहीतरी कारणं शोधत असतो तिच्यासोबत न जायचं, तिला जवळ न करायचं, तिच्यापासून अंतर ठेवायचं, आणि हळूहळू नात्यातील अंतर कसं वाढत जातं हे समजतच नाही. इथे संवाद तयार व्हायला पाहिजे होता, तिथं डिस्टन्स तयार झालं. आणि डिस्टन्स काही आजार कमी करणारा नाहीये, डिस्टन्स हा आजार वाढवणाराच आहे. बरोबर. आणि याचाच तर फायदा मग सगळा बाजार घेतोय. अनेक जाहिराती आपण बघतो ताठरतेसाठी किंवा साईज वाढवण्यासाठी, मलम, हे सगळं बाकी. आणि चौकात कुठेतरी रस्त्याच्या शेजारी एखादी झोपडी टाकून, एखादं काहीतरी उभं करून आयुर्वेदिक नावावरती सगळं चालू असतं. याच्यापासून कसं वाचायचं? म्हणजे एकतर सत्य काय असत्य काय याचा फरक कळत नाही, आणि मग कुठेतरी चौकात एखादं दुकान बघतो छोटंसं, किंवा रस्त्याच्या कडेला एखादी गाडी असते, त्याच्यात कुठेतरी राजस्थानवरून आलेली माणसं सगळं असं औषध विकत असतात. याच्यापासून वाचता कसं येणार आहे? हे बघा, सोपं भाग आहे. आमच्याकडं जर लग्न असेल तर आम्ही स्वयंपाक्याला स्वयंपाक देतो. आम्हाला शेविंग करायला जायचं आहे तर आम्ही कोणाकडे जाणार? कटिंगवाल्यांकडेच जाणार ना. सिम्पल आहे. आज समाजामध्ये सेक्सॉलॉजिस्ट, सेक्स काउन्सिलर, सेक्स कोच बऱ्याच पर्सेंटेजमध्ये आहेत. बरोबर. जे तुम्हाला प्रॉपर काय, नॉर्मल काय आणि ॲबनॉर्मल काय हे समजणं गरजेचं आहे. पेनिसची नॉर्मल साईज काय आहे, ॲबनॉर्मल साईज काय आहे, हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. हे समजल्यानंतरच आपण समोर जाऊ. दुसरा पार्ट, त्या मेडिसिनच्या प्युरिटीबद्दल काय बोलणार ना. बरोबर. त्या मेडिसिन कुठल्या क्वालिटीच्या आहे ह्या तुम्ही काय सांगणार? तिथे तुम्हाला प्रॉपर एज्युकेशनच होत नाहीये. ती जागा तुम्हाला प्रॉपर एज्युकेशन घेण्यासाठी आहे का? तुम्ही त्या जागेत बसल्यानंतर मेडिसिन घ्यायला जाणार, तिथे तुम्हाला जर तो व्यक्ती काही प्रॉपर सांगतोय का, ह्या गोष्टी आपण इझिली जज करू शकतो. बरोबर. पण मग अशी काही औषधं आहेत खरंच काम करतात साईज वाढवण्यासाठी? हे बघा, जर सगळ्यात पहिला प्रश्न तर हा आहे की नेमकी साईज काय असायला पाहिजे. बरोबर, करेक्ट. जसं आम्ही पाहतो ना की आमच्या केसाला जर एखादा कटिंगवाला कटिंग करत असेल तर आम्हाला त्रास होत नाही. हो. तीच कैची, तीच कात्री आमच्या स्किनला जर लागली तर आम्हाला दुखतं. का बरं दुखतं? कारण तिथे सेन्सेशन खूप आहे. केसांमध्ये नर्व सप्लाय नाही आहे, कमी आहे. सेम तीच कंडिशन आहे. महिलेचा जो योनी मार्ग आहे त्यातील आउटर बाहेरचा जो 2-2.5 इंचाचा भाग आहे तिथे मॅक्झिमम नर्व सप्लाय. जर तुमचं 2-2.5 इंचाचं असेल तर तुम्ही जगातल्या कुठल्याही स्त्रीला सॅटिस्फाईड करू शकता. अशा कंडिशनमध्ये तुम्हाला मेडिसिन घ्यायची गरज नाही. दुसरा भाग आहे, एखाद्याची उंची कमी आहे आणि तो कितीही तेल मालिश करत असेल तर उंची वाढणार आहे का? उंची वाढणारच नाही. ह्या मेडिसिननं साईज वाढत नाही. फायदा कुठे होतो ना, ह्या गोष्टी केल्यामुळे तिथला ब्लड सप्लाय वाढणार, तिथे न्यूट्रिशन भेटणार, तो भाग मजबूत होणार. हा भाग आहे. त्याची साईज वाढणार का? तर ती साईज वाढत नसते. ओके. हा एक मोठा गैरसमज तुम्ही दूर केला. कारण नाहीतर नेटवर बऱ्याच ठिकाणी आम्हाला फसवणूकच होते खरं तर, आणि ते फार सुंदर इथे सांगितलं. याला जोडून असं आहे की शीघ्रपतन देखील याच्याबद्दल देखील फार गैरसमज आहे. म्हणजे किती वेळ चालतं, जसं तुम्ही मगाशी बोलला पॉर्नमध्ये आपण तासनतास बघतो. ॲक्च्युअल शीघ्रपतन फार गैरसमज पसरवणार आहे, त्याच्याबद्दल काय? बघा, नॉर्मल टाईम जे आहे ना ते 3 ते 10 मिनिटाचं आहे. तुम्ही जर चांगल्या पद्धतीनं फोर प्ले करत असाल तर 3 ते 10 मिनिटाच्या टाईममध्ये तुम्ही सॅटिस्फाईड करू शकता. स्वतःही सॅटिस्फाईड होऊ शकता, पार्टनरलाही सॅटिस्फाईड करू शकता. कसं आहे ना, तुमची हातामध्ये अर्ध्या किलोची तलवार आहे की 25 किलोची तलवार आहे ह्याला महत्त्व नाही आहे. चालवण्यासाठी तुमच्यामध्ये किती कॉन्फिडन्स आहे, किती ताकद आहे ह्याला महत्त्व आहे. तुम्ही कशा पद्धतीनं, सुरुवातीलाच आम्ही काय म्हटलं ना, हे सायन्स आहे सोबत आर्ट पण आहे. तुमच्याकडे जर ते आर्ट असेल, ते स्किल असेल तर 3 ते 10 मिनिटाचा टाईम हा सफिशियंट आहे. याच्यातनं पण फार गैरसमज पसरण्याचं काही कारण नाही. हो, खूप गैरसमज पसरवण्याचं कारण नाही. ओके. सर, हे सगळं विचार करत असताना आपण सुरक्षा किंवा हे सगळं कुठं बघतो तर लग्नानंतर, बरोबर ना? बऱ्याचदा असं होतं की हे सगळं होत असताना मला माझी पहिली रात्र आनंदाची हवी असते.
मला माझी पहिली रात्र समाधानाची हवी असते, आणि ते दोघांच्याही मनात तितकेच सुरू असतं. त्याला कसं सामोरं जायचं? म्हणजे एक भीती असते पहिल्या रात्रीची, आणि फक्त पहिल्या रात्रीची नाही तर त्या पहिल्या रात्रीत घडणाऱ्या सगळ्या घटनांची भीती असते दोघांच्याही मनात. त्याला सामोरं कसं जायचं, डील कसं करायचं? बघा, लग्न म्हणजे कसं झालं ना, आजकाल एक खूप मोठा इव्हेंट झाला. एंगेजमेंट झाली, दोघांचं बोलणं चालू झालं, शॉपिंग कशी करायची हे डिस्कस झालं, बरेचदा एकत्र शॉपिंग झाल्या, आउटिंगला फिरायला झालं, प्री वेडिंग शूट झालं, खूप धमाक्यामध्ये हळद झाली, आणि हा घोड्यावर बसताना याच्या डोक्यात चालू असते, अरे दिवस तर निघून जाणार, रात्री मी काय करणार. दोघांचं त्याबद्दलचं कम्युनिकेशनच नसतं. मुलाला भीती असते की खरंच माझी साईज योग्य आहे का, खरंच मी परफॉर्म करू शकेल का, खरंच मला वेळेवर प्रॉब्लेम येणार नाही का. मुलीला प्रॉब्लेम असतो की खरंच ते पेनफुल राहील का, हेवी ब्लिडिंग होईल का, खरंच मी त्या पद्धतीनं करू शकेल का. हे सगळे दोघांच्या मनामध्ये प्रश्न असतात. बरोबर. आणि हे चर्चेतनं सुटू शकतील. एकदम बरोबर. मी सांगितलं ना तुम्हाला, लग्नाची सुरुवात आम्ही फोनच्या बोलण्यापासून, शॉपिंग पासून करतो, तसंच इथे पण आपण ते बोललं पाहिजे, ते आपण डिस्कस केलं पाहिजे. आणि बऱ्याचशा गोष्टी यामधल्या नॉर्मल आहे, जसं आम्ही साईज बद्दल आता बोललो, बरोबर आहे ना. ब्लिडिंग व्हायला पाहिजे हे काही गरजेचं नाहीये. नाही, बरोबर. जी लेयर असते ती आजकाल सायकल चालवल्यामुळं, दोरीवरच्या उड्या मारल्यामुळं, खेळल्यामुळं पण होतं. बरोबर. पण एखाद्या मुलाला जर हे वाटत असेल की तसं झालं तरच नॉर्मल आहे, तर काय होणार ना, तसं नाही झालं तर सेकंड दिवशी भांडणं होणार. आणि हे आम्ही पाहतोय समाजामध्ये, असं पाहतोय. तर याबद्दलचं एज्युकेशन दोन्ही पार्टनरचं असणं गरजेचं आहे, सोबत दोघांचं कम्युनिकेशन पण असणं गरजेचं आहे. बरोबर. आता लग्नाचा विषय निघाला, मग अशी तो प्रश्न अर्धवटच राहिला की हस्तमैथून जास्त प्रमाणात केल्यामुळं परत मग नंतरच्या आयुष्यात काही परिणाम होतो का, लग्नानंतरच्या आयुष्यात? हो, बऱ्याचदा हा परिणाम होतोच. सायकोलॉजिकल अस्पेक्टवर तर हा खूप मोठा परिणाम होतो. कारण की आज समाजामध्ये तशा पद्धतीचं सगळं इन्व्हायरमेंट अवेलेबल आहे. तुम्ही जर इंटरनेटवर पण सर्च कराल तर ते सगळं तुम्हाला दिसतंय. त्याला वाटत राहतं, गिल्टी फिलिंग होत राहतं की खरंच मला विकनेस येईल का, मी परफॉर्म करू शकेल का, मी तेवढा वेळ चालू शकेल का. दुसरा भाग मी जो तुम्हाला सांगितला की हस्तमैथुनाचा भाग वेगळा आहे आणि इथला भाग वेगळा आहे. बरोबर. हस्तमैथून आम्ही उभं राहून करतोय, तिथे आम्हाला झोपायचं आहे, आमच्या हातावर वजन राहणार आहे, दोन्ही हाताचा फिलिंग वेगळा आहे, त्या पार्टचं फिलिंग वेगळं आहे. तिसरा भाग काय होतो ना, बऱ्याचदा ह्याला पाहिजे तसा इंटरेस्ट फिजिकल रिलेशनशिपमध्ये येत नाही. बरेच पेशंट्स, बरेच रुग्ण मी असे पाहिले आहे की जे पहिले हस्तमैथून करतात आणि मग फिजिकल रिलेशनला येतं. बरं. आता त्याला जेव्हा फिजिकल रिलेशनमध्ये इंटरेस्टच वाटत नाही तर तो त्याच्या पत्नीसोबत दुरावा तयार करतो. तिला पण त्याच्याबद्दल शंका तयार होते. जर दुरावा वाढत असेल तर शंका येणं स्वाभाविक आहे. या शंकेमधून परत रिलेशन वाढत जातात. आता तुम्ही एक लक्षात घ्या ना, जर तुम्ही रोज स्नॅक्सच खाऊन पोट भरत असाल आणि तुम्हाला एखाद्या दिवशी वेगळ्या चवीचं काही भेटलं तर सुरुवातीला ते तुम्हाला नकोसं वाटणार, अस्वस्थ करणारं वाटणार आहे आणि याच्यामधूनच रिलेशन फाटत जातात. सर, हा सगळा विषय सुरूच आहे, तर परफॉर्मन्स प्रेशर देखील असतं दोन्हीही बाजूनं, तर ते कसं हँडल करावं, कशा पद्धतीनं त्याला बघता येईल आपल्याला? परफॉर्मन्स प्रेशर म्हणजे नेमकं काय ना, जेव्हा पण तो परफॉर्म करायला जातो, जेव्हा पण त्याला परफॉर्म करायला जायचं आहे, त्याच्या डोक्यावर एक प्रेशर राहतं. हे बघा, सिम्पल कंडिशन मी तुम्हाला सांगतो. इरेक्शन कसं येतं, आपण सेक्सबद्दल जे आपल्याला पंच ज्ञानेंद्रिय दिली आहेत, कान, डोळे, नाक, जीभ आणि स्किन, याचा जेव्हा पण संपर्क येतो तर सेन्सेशन आपल्या डोक्यात जातात. तिथून काही केमिकल्स, काही हार्मोन्स बाहेर येतात जे कमरेमधल्या सेक्स सेंटरला स्टिम्युलेट करतात आणि रक्ताचा पुरवठा वाढवतो. आता परफॉर्मन्स एन्झायटीमध्ये काय होतं ना, तो करायला जातो तेव्हा त्याचं पूर्ण लक्ष इरेक्शनकडे असते किंवा त्याच्या डोक्यामध्ये विचार चालतात, मी करू शकेल का, मी टिकेल का, किती वेळ चालेल, करता येईल का, खुश होईल का. हे जेव्हा घडतं ना, त्याच्या डोक्यामध्ये सगळे स्ट्रेस हार्मोन्स येतात. त्यामुळे त्याचं जे खालचं सिग्नल आहे, जे रक्तपुरवठा वाढलेला होता तो कमी झाला, त्याचं इरेक्शन चाललं गेलं. इरेक्शन चाललं गेलं की परत डबल स्ट्रेस तयार झाली. तर हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आज बऱ्याचशा तरुणांमध्ये असतो. आता याला बरेचसे कारणं आहेत. बरेचसे तरुण आमच्याकडं अशाच घेऊन येतात की पहिलेच्या झालेल्या चुकांमुळं आम्हाला काही अडचण जाईल का, ही शंका त्याच्या मनामध्ये असते. त्याच्यामुळं पण त्यांना बरेचदा प्रॉब्लेम जाणवतो. तर परफॉर्मन्स एन्झायटी हा खूप मोठा
एक प्रॉब्लेम आहे. सेक्स हा आनंद घेण्याचा विषय आहे. जेव्हा तो परीक्षा समजून आपण करतो की तिथे जायचं आहे, असं करायचं आहे, असं व्हायला पाहिजे, असंच व्हायला पाहिजे, तेव्हा प्रॉब्लेम जातो. बरेचदा दुसरा प्रॉब्लेम हा आहे की त्याचं एखाद्या वेळेला फेल्युअर झालं किंवा ते होत नसेल. आम्ही बघतो की आम्ही जेवण करतो, एखादा दिवस असा येतो की आम्हाला चांगली भूक असते, ताटावर बसेपर्यंत आम्हाला चांगलं जेवायची इच्छा असते आणि बसल्यानंतरच जेवण जात नाही. तसंच सेक्समध्ये पण होऊ शकतं ना, तिथे पण तशाच स्वरूपाचं घडू शकतं. आणि तसं घडल्यानंतर एखाद्या वेळेला जर फिमेल पार्टनरकडून निगेटिव्ह कॉमेंट्स आला, ती टिंगल उडवली, तर ह्याच्या मनामध्ये ती भीती बसते. जेव्हा पण हा डबल करायला जातो तेव्हा सगळं तसंच घडतं. बरोबर, करेक्ट आहे. तर त्याचं इतकं फार बाव करण्याची गरज नाही किंवा योग्य मार्गदर्शन घेतलं पाहिजे, एवढंच म्हणायचं. हां, यामध्ये प्रॉपर काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे. त्याशिवाय तो त्याच्यातून बाहेर निघू शकत नाही. खूप सारे तरुण आहेत, मला माझ्या प्रॅक्टिसचा अनुभव असा आहे की 25 ते 30% तरुण आहे की जे लग्न परफॉर्मन्स एन्झायटीमुळं अवॉइड करतात. बरं, एवढं मोठं टाळतायत, लग्नच नको आहे. हो, बघा, एक फॅमिली माझ्याकडं आली. त्यांचं म्हणणं होतं की माझा मुलगा लग्न करायला तयारच नाही. आईची तब्येत चांगली नव्हती, ती बेडरिडन होती, वडील रडत होते. ह्याला आम्ही जर सांगितलं की तू लग्न कर, तर हा उठतो, मुंबई पुण्याला निघून जातो, 15 दिवस महिनाभर मोबाईल बंद ठेवतो, निघूनच जातो. लग्नाचा विषय जर काढला तर आम्हालाच टेन्शन येतं. जेव्हा मी त्याला बोललो तर त्याच्या मनामध्ये सिम्पल क्वेश्चन्स होते की हस्तमैथुनामुळं माझा काही प्रॉब्लेम जाईल का, खरंच माझ्या लिंगाची साईज एवढी आहे का. तर या छोट्या गोष्टी फक्त त्या एका व्यक्तीलाच डिस्टर्ब करत नाही, ह्या छोट्या गोष्टी त्याच्या सगळ्या परिवाराला डिस्टर्ब करतात. आणि आज आम्ही समाजाची परिस्थिती काय बघतोय, पहिलेच मुली कमी आहेत, पहिलेच मुली भेटत नाही आहे. आई वडिलांवर एक टेन्शन असतं मुलगा सेटल करण्याचा, आणि परफॉर्मन्स एन्झायटीना हा मैदान सोडून पळतो. बरोबर, त्याच्यामुळे फक्त एकटा व्यक्तीच नाही तर अख्खी फॅमिलीला सगळा प्रेशर येते. खरं अख्खी फॅमिली डिस्टर्ब होतं. हा चर्चेचा विषय नाही ॲक्च्युली, पण समलैंगिकता पण वाढली सर. म्हणजे एखादा मुलगाच मुलाकडे अट्रॅक्ट होतो, याच्यावर एक समुपदेशक म्हणून याच्यावर पण काही मार्ग निघतो का? खूपच सुंदर प्रश्न घेतला आहे. गेल्या 3 वर्षामध्ये 100च्या वर माझ्याकडे केसेस आल्या, आणि या केसेसमध्ये 10व्या वर्गातला मुलगा समलैंगिकतेत अडकला आणि फेल झाला. जेव्हा फेल झाला तो परीक्षेमध्ये, तेव्हा त्याच्या आईवडिलांनी त्याचे कारणं शोधले, तेव्हा त्यांना हे लक्षात आलं. आणि तुम्ही विचार करा की त्या आईवडिलांची मानसिकता काय असेल. परिस्थिती काय झाली आहे ना की कंटेंट इझिली अवेलेबल आहे, तो इझिली त्या कंटेंटसोबत एक्सपोज होतोय. एक्सपोज झाल्यानंतर त्याला इझिली मित्र अवेलेबल आहेत, इझिली ते हे गोष्टी करतात, त्यांना त्यासाठी जागा अवेलेबल आहे, त्याच्यासाठी इन्व्हायरमेंट अवेलेबल आहे. तर हा भाग आताच्या तरुणांमध्ये खूप मोठ्या पर्सेंटेजमध्ये वाढला आहे. मग अशा काही केस स्टडीज आहेत तुमच्याकडं, अशी लोकं आलीत, अशी मुलं आलीत आणि मग त्यांना बाहेर निघेल त्यातून? हो, कारण काय होतं ना, एका सर्टन लेवल नंतर त्याला पण त्या गोष्टीचा त्रास जाणवायला लागतो, त्याची पण इच्छा असते बाहेर निघायची. जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की तो 10व्या वर्गातला मुलगा होता, फेल झाला, माझ्याकडं आला. त्याचं कारण जे होतं ती समलैंगिकता होती, तो त्याच्यामध्ये अडकला होता, त्याच्यामध्ये काही थोडंसं ब्लॅकमेलिंग हा पार्ट पण होता. जेव्हा आम्ही त्याला प्रॉपर काउन्सिलिंग केलं, त्याला प्रॉपर थेरपीज दिल्या, तो बाहेर आला. आता हे जसं मुलांच्या बाबतीत आहे तसं मुलींच्याही बाबतीत आहे. हो, मुलींच्या बाबतीमध्ये पण बऱ्यापैकी आजकाल हे दिसतं. बरोबर, त्यांनाही सेम ट्रीटमेंटनं बाहेर निघता येतं. हो, अगदी खरं. सर, ह्या सगळ्या विषय सुरू असताना आयुर्वेदातली एक व्याख्या आहे वाजीकरण उपचार पद्धती, तर ती काय आहे आणि त्याच्यावर कसा उपचार केला जातो? बघा, जशा मॉडर्न सायन्सच्या खूप साऱ्या ब्रांच आहेत, तशा आयुर्वेदानं 8 ब्रांच सांगितलेल्या आहेत. त्यातल्या पहिल्या 2 आहेत रसायन आणि वाजीकरण. रसायन कशासाठी, तर तुमचं निरोगी आयुष्य असल्यासाठी, आणि वाजीकरण कशासाठी, तर वाजीकरण सेक्शुअल पॉवर टिकवण्यासाठी. आम्ही 2 व्हीलर घेतो, आम्ही 4 व्हीलर घेतो, त्याची सर्व्हिसिंग करतो, टायर चेंज करतो, ऑइल चेंज करतो. तुम्ही फिजिकली होत आहे, तुम्ही सेक्स करत आहे, तर ह्यामध्ये तुमच्या शरीराची कुठेतरी घसाई होत आहे ना. बरोबर, ती भरून काढण्यासाठी ज्या गोष्टी केल्या जातात त्या वाजीकरण आहे. ओके, आता ह्या गोष्टी पूर्वी व्हायच्या का? बघा, मी एक सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो. आयुर्वेद शास्त्रानं सांगितलं की हिवाळ्यामध्ये रोज सेक्स केला तरी चालतो. बरं, आम्ही काय पाहतो ना की आमच्याकडं जे हिवाळ्याच्या पूर्वीचा जो काळ आहे श्राद्ध पक्षाचा, त्यामधला आहार कुठला आहे? त्यामधला आहार आहे खीर.
उडदाचे वडे जे शुक्रधातूचं वर्धन करतात. बर. खूप सारे आहार जुन्या काळामध्ये शुक्रधातूचे वर्धन करणारे आम्ही घ्यायचे. आयुर्वेदामध्ये यामध्ये खूप महत्त्व सांगितलं आहे की वाजीकरण ट्रीटमेंट घ्यायची आहे. ज्याला संसारिक राहायचं आहे, ज्याला लग्न करायचं आहे, ज्याला फिजिकल रिलेशनशिपमध्ये जायचं आहे, त्यांना ते घेणं गरजेचं आहेच. ओके, ही काय ट्रीटमेंट असते काय? हे बघा, ह्यामध्ये सिम्पल काही मेडिसिन्स असतात, काही टॅबलेट फॉर्मॅटमधल्या पण मेडिसिन आजकाल अवेलेबल झाल्यात, काही आहारा स्वरूपातल्या असतात. जसं मी सांगितलं आहे, दूध आहे, तूप आहे, उडीद आहेत, हे सगळे वाजीकरण द्रव्य आहेत. वाजीकरण द्रव्य म्हणजे काय? तुमच्या शुक्र धातूची वृद्धी करणारे, त्याला टिकवणारे, त्याला वाढवणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या वाजीकरणामध्ये येतात. ओके, आणि यानं किती फरक पडतो तसं आयुष्यात? चांगल्या पद्धतीनं फरक पडतो. आम्ही आज बघतोय की स्ट्रेस आहे, टेन्शन आहे, यामध्ये बऱ्यापैकी लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. जेव्हा ह्या मेडिसिन घेतो तर काय होतं ना, आयुर्वेदात 7 धातू सांगितले आहेत: रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. या 7ही धातूचं पोषण त्याच्यामधून होतं, कारण शुक्र हा सगळ्यात शेवटी धातू तयार होणार आहे. पहिला धातू हा पुढच्या धातूला तयार होतो. जेव्हा त्याचे 7ही धातू चांगले असेल ओके, तर तो चांगलेच राहणार आहे. तुम्ही जर तुमच्या गाडीला व्यवस्थित सर्व्हिसिंग करत असेल, तुम्ही त्याचं बॅलन्स अलाइनमेंट व्यवस्थित करत असेल, व्यवस्थित ऑइल टाकत असेल, निश्चितच त्याची लाईफ वाढणार आहे ना. सेम इथे पण आहे. तुम्ही जर प्रॉपर वाजीकरण ट्रीटमेंट घेत असाल तर तुमची सेक्शुअल लाईफ पण वाढणार आहे ना. बरोबर. मग हे कुणीही घ्यायचं? ज्याला संसारात राहायचं आहे, ज्याला फिजिकल रिलेशन ठेवायचे आहेत, त्या सगळ्या व्यक्तींनी वाजीकरण ट्रीटमेंट घेतली पाहिजे. ओके, कारण याच्याबद्दल पण आणि प्रश्न निर्माण होईल की मी तर धडधाकट आहे, मला गरज नाही असं. बरोबर आहे. गाडी चांगली असताना आम्ही सर्व्हिसिंगला जातच नाही. किंवा आपण काय बघतो ना, आपण शरीरावर खूप दुर्लक्ष करतोय. आज आता बघतोय आपण, पेट्रोल कमी आहे, डिझेलचा शॉर्टेज आहे, लांब रांग लागत आहे, डिझेलची लांब रांग दिसते तुम्हाला. पण कोणी एखादा गाडीवाला बघितलाय का की डिझेलचं मॉडेल होतं पेट्रोल टाकलं? तुम्ही तुमच्या वाहनासोबत ते करत नाही. तुम्ही शर्ट धुता, प्रेस करता आणि घालता. का बरं? की ते चांगलं दिसावं, चांगलं टिकावं. मग शरीर आहे, चांगलं दिसायला पाहिजे, चांगलं टिकायला पाहिजे, तर तुम्हाला मेंटेनन्समध्ये ह्या गोष्टी करावंच लागेल. फार सोप्या भाषेत आणि सुंदर तुम्ही सर सगळं उलगडून सांगताय. काही समस्या होत्या त्या पण अगदी व्यवस्थित त्याची उत्तरं पण मिळाली. आता अलीकडं माणसाच्या आयुष्यातला महत्त्वपूर्ण घटक काय तर लग्न. आणि जसं तुम्ही म्हणाला की लग्नापासून पळणारी पण खूप आहेत आणि लग्न आपलंसं करून लग्नाचा तो प्रवास सुखद करणारी पण खूप आहेत. याच्यासाठी प्री मॅरेज मार्गदर्शन तसं गरजेचं किती आहे, का गरजेचं आहे असं वाटतं? कारण अलीकडच्या काळात बऱ्याच ठिकाणी याचं होत चाललं आहे. म्हणजे अलीकडच्या काळात बऱ्याच ठिकाणी मार्गदर्शन होत चाललं आहे लग्नाच्या अगोदर, आणि जोडपी देखील तयार होत आहेत हे सगळं मार्गदर्शन घ्यायला. ते किती गरजेचं आहे असं वाटतं? बघा, हे खूप महत्त्वाचा पार्ट होता. जुन्या काळात काय व्हायचं ना, मुलगा मुलगी दाखवायचे, 4 मोठे वडीलधारे व्यक्ती ठरवायचे, लग्न होऊन जायचं. कुठे काही प्रॉब्लेम क्रिएट झाला तर ते 4 लोक एकत्र बसायचे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आणि ते लोक संसार काढायचे. आज आम्ही काय बघतोय, लग्न होतात 15व्या दिवशी मुलगी जर परत घरी गेली तर ती परत यायला तयारच होत नाही. आम्ही अशा केसेस बघतोय आज की 60, 65, 70 वर्षाचे जोडपे आहेत, त्यांचे मुलांचे लग्न झाले आहेत, त्यांचे डिवोर्स झाले. आणि ह्या सगळ्या गोष्टी का घडतात? लग्न आहे, आम्ही चॉईसनं कपडे घेतो, दोघांचं कलर मॅचिंग करतो, दोघांचं कॉम्बिनेशन करतो. आम्ही प्री वेड शूटला जातो, तिथे पण सगळं मॅचिंग करतो. तर तुमच्या स्वभावाचं मॅचिंग असलं पाहिजे ना. बरोबर. तुमच्या इकॉनॉमिकल गोष्टीचं मॅचिंग असलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मॅचिंग असतील तरच रिलेशन टिकणार आहे. फोटोमध्ये सुंदर दिसणंच अत्यावश्यक नाही आहे, नातं पण सुंदर असणं खूप गरजेचं आहे. अगदी खरं, अगदी खरं. हे काउन्सिलिंग जे आहे ते किती सेशन काय असतं, म्हणजे किती वेळ घ्यावं लागतं किंवा वेळ किती जातो? प्री मॅरेज काउन्सिलिंगमध्ये काय होतं ना, आपण 4 गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो. सगळ्यात पहिले इकॉनॉमिकल. इकॉनॉमिकल म्हणजे काय तर इकॉनॉमिकल गोष्टीवर आम्ही डिस्कस करतो दोघांची अर्निंग किती आहे, दोघं खर्च किती करतात, दोघांच्या सवयी कशा आहेत. एखाद्याला सवय असते कंटिन्युअसली शॉपिंग करायची. एक कपलमधला एक पार्टनर असा आहे की ज्याला करिअर, ज्याला आपले मुलं बाळं, इन्व्हेस्टमेंट ह्याचा इंटरेस्ट आहे. दुसरा काय आहे तर त्याला चांगलं राहणं, चांगलं वागणं, चांगलं दिसणं गरजेचं आहे. हा काय करतो ना, आपल्या मुलाबाळांसाठी पैसे जमा करून ठेवत आहे, बँक डिपॉझिट वाढवत आहे, त्याला सुंदर घराचं स्वप्न आहे.
दुसरा पार्टनर काय करतोय ना, दर महिन्याला नवीन घड्याळ घेतोय, नवीन शॉपिंग करतोय. बरं. तर आम्ही यामध्ये काय डिस्कस करायला पाहिजे, दोघांची अर्निंग काय आहे, दोघांचा खर्च करण्याचं स्वरूप काय आहे, अर्निंगच्या जबाबदाऱ्या कोण घेणार आहे, घरचा खर्च कोण करणार आहे. समजा मुलगी आहे, तिला आई वडील आहेत, ते काही करू शकत नाही आहे, मुलगी अर्निंग करत आहे आणि त्यांच्या आईवडिलाला ती पैसे देणार आहे का. आम्ही बघतो बरेचदा की एखादं दाम्पत्य असते आणि त्यांची कंप्लेंट असते की मुलगी तिचा अर्धा पगार तिच्या आईवडिलाला देते. तर ह्या गोष्टी कधी डिस्कस व्हायला पाहिजे, या गोष्टी लग्नाच्या पूर्वीच व्हायला पाहिजे. तुमचा चांगला वेळ टिकवण्यासाठी, तुमचा चांगला वेळ राहण्यासाठी, तो कायम तुम्ही चांगल्या वेळेत असण्यासाठी, जीवनाचा चांगला आनंद मिळवण्यासाठी थोडासाच वेळ जातो. प्री मॅरेज पोस्ट मॅरेज सेशन्स कसे असतात ना, सुरुवातीला आपण कंबाईन सेशन्स घेतो, नंतर दोघांचे इंडिव्हिज्युअल सेशन्स घेतो आणि परत कंबाईन सेशन्स घेतो. ह्यामध्ये आपण काही टास्क दिल्या जातात, छोटे छोटे टास्क असतात. बरेचदा फिमेल्सचे कंप्लेंट्स असतात की हे वेळ देत नाहीत. सोबत संध्याकाळी जेवण करणं, सोबत फिरायला जाणं, असे सिम्पल टास्क पण असतात की जे तुमचं रिलेशनशिप बिल्ड अप करू शकतात. तर सुरुवातीला दोघांचं कंबाईन सेशन, नंतर वेगवेगळे सेशन, वापस कंबाईन सेशन, एक 4 ते 5 सेशन्स जनरली आपल्याला प्री मॅरेज काउन्सिलिंगला लागतात. पोस्ट मॅरेज काउन्सिलिंगमध्ये दोघांचा प्रॉब्लेम किती वाढलेला आहे, कुठपर्यंत गेला आहे, दोघांची अंडरस्टँडिंग लेवल किती आहे यावर ते डिपेंड करते. बरेचदा 4-5 सेशनमध्ये होऊन जातात किंवा फार तर फार 8-10 सेशन त्याला लागतात. पण काय होतं ना, आयुष्य परत मिळत नाही. आयुष्य वाचायचं असेल, आयुष्याचा खरा आनंद घ्यायचा असेल, प्रत्येक क्षण आनंदात उपभोगायचा असेल तर हे गरजेचं आहे. हे बघा, आपण म्हणतो की कुठलंच कपल असं नाही आहे की ज्यांच्यामध्ये वादविवाद होत नाही. बरोबर. आम्हाला यामधून शिकायचं काय आहे, वादविवाद तर होणारच आहे, वादविवाद हँडल कसे करायचे हे आम्हाला शिकायचं आहे. आणि यासाठी खूप वेळ जात नाही. तुमच्या आयुष्यातील 0.1% पण वेळ तुम्ही यासाठी देत नाही आहेत, पण अख्खं आयुष्य तुम्ही चांगलं करत आहात. करेक्ट आहे. म्हणजे अगदी क्रिकेटच्या भाषेत सांगितलं जातं की बाउन्सर तर येणार आहे, त्याला डिकोड कसं करायचं आणि कुठं मारायचं ते आपल्याला शिकावं लागेल. अगदी बरोबर. संसारातले हे सगळे बाउन्सर आहेत. अगदी बरोबर. तुमच्या आयुष्यातलं मीठ तुमच्या भाजीमध्ये तुम्हाला किती वापरायचं आहे, ती खारड करायची आहे, बेचव करायची आहे की खरंच ती चवदार करायची आहे, तो रोल तुम्ही चांगल्या पद्धतीनं जर काउन्सिलरकडे आले, कोचकडे आले तर ते रोल तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं करू शकता. बरोबर. आपण आता सर शेवटाकडे आलोय. तर हे मार्गदर्शन खरं तर लहान मुलांनाही लागतं, त्या वयात आलेल्या, तरुण वयातही लागतं, मधल्या वयातल्या, आणि उतरत्या वयातही लागतं हे मार्गदर्शन. हे सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे मार्गदर्शन, आणि असे सगळे केसेस तुमच्याकडे येतात. अगदी बरोबर. बघा, आत्ता आपण जे डिस्कस केलं त्याला एकदा थोडंसं आपण समराईज केल्यासारखं करूया. जे मुलं आहेत 10 वर्षापासून तर 18-20 वर्षापर्यंत की पॉर्न ॲडिक्शन आहे, हस्तमैथून आहे, स्वप्नदोष आहेत, यांसारख्या समस्या त्यांच्या असतात. जे लग्नाच्या वयातले तरुण असतात त्यांच्या समस्या आहे, परफॉर्मन्स एन्झायटी आहे, प्रेशर एन्झायटी आहे, ठीक आहे ना, रिलेशनशिप हँडल कसं करायचं ते आहे. आजकाल तर खूप साऱ्या गोष्टी आहेत की लग्नाच्या पहिलेच एकत्रित राहणं आहे. ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्यांना लागतात. लग्न झाल्यानंतर बरेचसे आजार आहेत, प्रीमॅच्युअर इजॅक्युशन, परफॉर्मन्स एन्झायटी, प्रेशर एन्झायटी हा भाग आहे. 35-40 नंतर शुगरचा त्रास, बीपीचा त्रास, प्रोस्टेटचा त्रास, कधी कधी कॅन्सर नंतरचं पण लैंगिक आयुष्य, म्हणजे या सगळ्या लोकांना त्याची गरज आहे. तर डॉक्टर म्हणून हा पाहिल्यापेक्षा तो तुम्हाला एक चांगल्या वाटेवर नेणारा, आयुष्याच्या वाटेतील प्रत्येक क्षण तुमचा चांगला घडवणारा, या स्वरूपामध्ये तुमचा एक साथीदार म्हणूनही तुम्ही याला पाहू शकता. बरोबर आहे. त्यामुळं सगळं मनातली भीती, भय दूर करून एका समुपदेशाकडे जाणं हाच याच्यातला एक उचित मार्ग आहे. कारण तुम्ही जसं म्हणाला की लॉंग लाईफ खेळायचं असेल तर हा थोडासा वेळ काढावा लागेल. सर, तुम्ही MS सायकोलॉजिस्ट आहात, त्यानंतर आयुर्वेदिक डॉक्टर देखील आहात. तर ह्या 2 शाखा याचा सुवर्णमध्ये कसा साधतो किंवा याच्यातला फायदा कसा होतो एकमेकाला? हे बघा, सेक्शुअल प्रॉब्लेम कसे आहेत ना, एखादी बंद गाडी चालू करण्यासारखे आहेत. बंद गाडी चालू करताना आम्हाला काय करावं लागतं, धक्का द्यावा लागतो आणि ड्रायव्हिंग सीटवर एक कोणीतरी व्यक्ती बसला असतो, तो क्लच सोडतो.
धक्का चांगला जोरात बसला आणि त्याने क्लच नाही सोडला, गाडी चालू होत नाही. बरोबर. आणि जर तो क्लच चांगला सोडत आहे, धक्का जर चांगला बसत नाहीये, तरी गाडी चालू होत नाही. इथे काय होतंय ना, आमचं काउन्सिलिंग, आमचं सायकोलॉजीचा अभ्यास हा त्याला क्लच सोडायला मदत करते आणि आमच्या औषधी ज्या आहेत त्या धक्का द्यायला मदत करतात. बरं. आयुर्वेद औषधांचे साईड इफेक्ट नसतात, कमीत कमी असतात, त्यांचे इफेक्ट खूप चांगले असतात. सायकोलॉजीमुळं त्याला जो मानसिक त्रास आहे, कारण की 50% पेशंटमध्ये सायकोलॉजीचा रोल आहे, तो आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. यांच्या संयुक्त ट्रीटमेंटमुळं आम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळतात. अगदी खरं, त्याचा फायदा होतो तुम्हाला ॲक्च्युली. एकदम खूप चांगला फायदा होतो आणि त्या दोन्ही गोष्टी आपण इंटिग्रेट केल्यामुळं पेशंटला रिझल्ट खूप चांगले मिळतात. बरोबर. पेशंटचाही हा फायदा आहे की सायकोलॉजिस्ट प्लस आयुर्वेदिक जाणकार, आणि त्याच्यामुळं एकदम बरोबर. आता ओल्ड एजमध्ये बरेचदा काय होतं ना, त्यांना इतर आजार असतात, बीपी, शुगर सारखे, तिथे ते बऱ्याचशा मेडिसिन घेऊ नाही शकत. तिथे त्यांना आयुर्वेदाचा खूप चांगला रोल होतो आणि वाजीकरण एक खूप चांगलं शस्त्र आयुर्वेदानं आम्हाला दिलं आहे. बरोबर. त्याचा खूप चांगला पेशंटला फायदा होतो. अर्थात या सगळ्यांवर आयुर्वेद आणि ह्या सगळ्या याच्यामुळं तुमचं आमचं आयुष्य सुखद आणि समृद्ध होणार आहे. आपला प्रवास वैवाहिक आणि त्याच्या पूर्वीचाही प्रवास समृद्ध होणार आहे, सुखद होणार आहे. याच्यासाठी योग्य मार्गदर्शकाची गरज असते आणि मार्गदर्शक काय शिकलं हे पण फार महत्त्वाचं आहे. कारण सध्या अनेक ठिकाणी तुम्हाला फलक दिसतील, सध्या अनेक ठिकाणी तुम्हाला चौकात असे गाडे दिसतील जे तुम्हाला मार्गदर्शकाच्या नावाखाली, शेवटी तुमचा कॉल येतो की तुम्ही कुणाकडे जायचं आणि काय मार्गदर्शन घ्यायचं. कारण पण मार्गदर्शक असा असावा असं म्हटलं जातं अध्यात्मात. गुरु असा असावा जो योग्य मार्ग दाखवेल आणि गुरु असा असावा जो अनेक समस्यातनं तुम्हाला बाहेर काढून योग्य मार्गावर नेऊन ठेवेल. सर, मला तुमच्याकडं तुमचं हे बघितल्यानंतर, अभ्यास बघितल्यानंतर आणि सगळी चर्चा बघितल्यानंतर असं वाटतं की अनेकांचे आयुष्य सुखद करण्यात तुमचा खूप मोठा वाटा आहे आणि अनेक पिढ्या देखील सुखद होतील या दृष्टीने. कारण एक संसार वाचला तर पुढची पिढी वाचणार आहे, घटस्फोट एक वाचला तर पुढची पिढी वाचणार आहे, अनेक पिढ्या समृद्ध होणार आहेत. फार बरं वाटलं तुमच्याशी बोलून सर. आणि हा विषय असा आहे की याच्यात तासनतास गप्पा होत राहतील, तासनतास याच्यावर चर्चा होत राहील. शेवटी मुद्दा हाच आहे की आम्हाला आतून समाधान हवं असेल तर वेळ काढून समुपदेशाकडे आलं पाहिजे आणि चर्चा केली पाहिजे निसंकोचपणे, कुठल्याही मनात शंका नसताना.